काही आहे आणि हे सगळं काही तुम्हाला आज RC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अनुभवायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू होतोय, जिथे आपण पाहतोय अंबेत टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. तर मैदानाच्या आतमध्ये चिंबावे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंगसाठी, जिथे नो डाऊट साईम आणि अझर हे डावाला सुरुवात करतील, जिथे आपण पाहतोय अझर यांच्याकडे चांगली बॅटिंग आहे. साईम यांच्याकडे सुद्धा ताबडतोब फटकेबाजी आहेत, आक्रमक झाले तर साईम भल्या भल्या गोलंदाजाला खूप मोठ्या धावसंख्या असतात, परंतु ही आक्रमकता आज सकाळच्या सत्रात घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षका घरच्या टुर्नामेंटमध्ये येईल का, स्पर्धेमध्ये येईल का साईम यांची ती बॅटिंग, हे पाहणं गरजेचं आहे. आज प्रवास करायचा आहे RC चॅम्पियन ट्रॉफीचा पहिलं सेशन आहे आणि हो, इथे दोन्ही संघ आज आपल्या सवयील सर्वात मोठं क्रिकेट दाखवण्यासाठी दाखल झालेला आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो. आज मात्र या RC चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून हे वेळ या आपण पाहतोय झिम्बाब्वेच्या सरजमीनपर घेऊन आलेला आहे, जिथे अंबेच्या माध्यमातून पहिला गोलंदाज लावला जातोय. अभित दाखल झालेले आहेत. सातत्यपूर्ण अंबेतला नवीन चेंडूची सुरुवात करण्यासाठी अभित ओळखले जातात, किंबहुना एक आश्वासक सुरुवात अभितच्या माध्यमातून केली जाते आणि पुन्हा एकदा इतक्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये अभितवर तो विश्वास दर्शवलेला आहे कर्णधाराने आणि त्यांच्या टीमने. पाहूया कशा प्रकारे आज या 4 षटकामध्ये गोलंदाजी होते, बॅटिंग होते. दोघांचं टेन्शन आता वाढलेलं आहे, कारण पहिला चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत नक्कीच टेन्शन सिगेला गेलेलं असतं. जेव्हा मॅच चालू होतो, धावा येतात, तेव्हा बॅटर थोडेसे नक्कीच विश्वासात्मक असतात, किंबहुना चांगली गोलंदाजी झाली तर आक्रमक असतात गोलंदाज. अभित यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय सैम यांच्यासाठी. पहिलाच बॉल तिथं मात्र बॅटवर आला नाही, गली क्षेत्रामध्ये जरूर जातोय, तिकडनं मात्र पहिल्या प्रयत्नात अडवला. एक सिंगल आली आणि सावध पवित्रा घेऊन एक सिंगलने डावाला सुरुवात झालेली आहे. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, त्याहीपेक्षा रोमांच आहे, त्याहीपेक्षा हा खेळ अनिश्चित आहे. ही अनिश्चितता आहेच म्हणून की काय, रोज आपण क्रिकेट बघतो, पाहतो, त्याहीपेक्षा अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेला आनंद घेतो, किंबहुना पिक्सल प्रोच्या माध्यमातून लाईव्ह सुद्धा पाहतो. क्रिकेटमध्ये काय घडेल हे तुम्हाला आम्हाला कधीच माहिती नसतं. याही वेळेला अझरच्या माध्यमातून चेंडू टोळवलाय, तिकडे पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक जाता येत. पहिल्या प्रयत्नात अडवलाय, फेकी केली जाते, माध्यमातून 2 धावा अर्जित केल्या गेल्या. डावाला सुरुवात हळूहळू झालेली आहे. आज या सामन्यात कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाची बॅटिंग चालणार, कोणाची गोलंदाजी चालणार, या प्रश्नाची उत्तरं आपल्याकडे नाहीत. जर ही प्रश्नाची उत्तरं असती तर कदाचित मैदानाच्या आतमध्ये तुम्ही येऊ शकले नसतात. इथे मात्र पहिल्या 2 धावेसाठी फटका केल्यानंतर अझर यांचा थोडासा आत्मविश्वास वाढला. इथे मात्र पाहतोय रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटवर तितकासा टायमिंग प्रॉपर झालं नाही. बघता बघता सिंगलचं डबल रूपांतर केलं अझर याने आणि धापलकावर आपण पाहतोय 5 धावा धापलकावर. अभित यांची पहिली गोलंदाजी अंबेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण जिथे जिथे स्पर्धा असते, अंबेचा संघ, अंबेची टीम पाहतोय आणि सातत्यपूर्ण या क्रिकेटला धरून किंबहुना क्रिकेटला प्रेम करणारं अंबेत गाव आज मात्र चिंबावे गावात आलेलं आहे. या वेळेला ओहो, मोठा फटका सजवलाय आणि जरी फटका सजवला असला तरी अंतर पारू करू शकले नाही. झेल पकडला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. आपण पाहू शकता अझर वैयक्तिक 3 चेंडू खेळले आणि 4 या वैयक्तिक धावसंख्येवर टोटलवर बाद झाले. संघाची 5 धावसंख्या आहे. इम्रान वारसी यांच्याकडून रियान यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहेत. आज इम्रान सर आले आणि RC चॅम्पियनवर खूप प्रेम आहे, किंबहुना रियान सर त्यांचं खूप घट्ट फ्रेंडचं नातं आहे, मैत्रीचं नातं आहे आणि रियान सर यांना आज मात्र नक्कीच त्यांनी सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे रिहान दाखल झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये अभेद गोलंदाजीसाठी दाखल झालेत, जिथे 5 धावांचा खेळ 1 गड्याच्या मोबदल्यात चिंबावे जरूर झालेला आहे. जिथे आपण पाहतोय पहिलं षटक थोडंसं का होईना आक्रमकतेने भरणं असणं गरजेचं आहे, कारण पहिला पॉवर प्ले P1चं षटक आहे, त्यामुळे नक्कीच फिल्डिंग
थोडीशी का होईना 30 सर्कल यार्डमध्ये जास्त आहे आणि त्याला पार करून बॅटिंग करणं गरजेचं आहे. या वेळेला वळून मारण्याचा प्रयत्न रियान यांचा होता. तिकडे मात्र शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची सांगता होते आणि एक चांगल्या चेंडूची मागील काळात अभेद यांनी जरूर सुरुवात केलेली आहे. सातत्यपूर्ण मेरिटवर गोलंदाजी करणं, कंजूस गोलंदाजी करणं आणि अफलातून पिचिंग असते गोलंदाजाची आणि आज अभेदसाठी ते फायदेमंद ठरता येत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले त्यांनी, एक सुद्धा मोठा फटका दिला नाही. 5 धावा जरूर आल्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेमध्ये खूप कमी धावसंख्येचं षटक येणाऱ्या काळात हे संबोधले जाईल. परंतु अजून एक चेंडू बारगस्त करायचा आहे आणि एक चेंडूची कहाणी काय आहे यावेळेला ही कहाणी खराब आहे गोलंदाजासाठी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच सर वाईट तर जरूर दिलाय, आणखीन काय निर्णयाची प्रतीक्षा असेल का? येस, इट इज व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने एक धापलक पुढे जाईल. आपण पाहतोय चिंभावे संघाची, जिथे 6 धावा धापलकावर एक गडी बाद झालेत आणि या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजून सुद्धा मार्गस्थ करायचा आहे गोलंदाजांना. रिहान सर आहेत तिकडे. या वेळेला हो, कहाणी शेवटची चांगली आहे रियान सरांसाठी. 5 चेंडू तुझे होते गोलंदाज, 1 चेंडू आमचा आहे आणि त्याच्यावर वसूल केलाय तब्बल 6 धावा. रियान आपण पाहतोय इम्रान सरांकडनं रियान यांच्याकडनं रियाना 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे या षटकासाठी. खऱ्या अर्थाने त्यांनी डिक्लेअर केलं, एकच चेंडू त्यांना शेवटचा पेच करायचा होता आणि इम्रान सर तोही त्यांनी मार्गस्थ केलाय. 12 धावा धापलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5 चेंडू अभेद यांचं जबरदस्त होते. एक गलती होती, समोर दिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेतला, प्रॉपर टायमिंग केलं गेलं आणि रिहान यांनी तो कारनामा सुद्धा केलाय. 12 धावा धापलकावर जिथे आपण पाहतोय पहिलं षटक नक्कीच संपलेलं आहे. नवीन गोलंदाज अब्रार दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ करतील अब्रार जेव्हा बॉलिंगसाठी आले तेव्हा नक्कीच रियान सरांना सुद्धा हात मिळवला. ही क्रिकेटची भाषा तुम्हा आम्हाला समजणं गरजेचं आहे. मैत्रीपूर्ण फ्रेंड सर्कल आपला टिकून राहणं गरजेचं आहे आणि अब्रारने मागील काळात तेच केलं. जसं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अब्रार आहेत तिकडे, तर साहेब आहेत तिकडे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत त्यांच्याकडे एक चेंडूमध्ये 1 धाव आले त्यांच्या बॅटमधून. याही वेळेला चुकीचा चेंडू, याला दंडित करण्यात आलेला आहे. नो दिलाय जरूर. या नोच्या चेंडूवर मोठा फटका जरूर आला नाही, परंतु एक सिंगल आली. 2 आल्यात आणि फ्री हिटचा पुढचा बॉल आपल्याला सुद्धा पाहायचा आहे. 2 धावेने धापलक आपण पाहायला गेलं तर अब्रार यांचा हा खराब चेंडू जरूर पाहायला गेला. समोरच्या संघाला 2 धावा नक्कीच आता अर्जित केल्या गेल्या, बहाल केल्या गेल्या. किंबहुना आता रियान सरांना आपल्या कक्षाकडून मोठा फटका मारण्याची संधी सुद्धा आहे. जिथे आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू जरूर असेल अब्रार यांचा. पहिला चेंडू मार्गस्थ करताना अपयशी झाले अब्रार. या वेळेला बॅटच्या स्लॉटमध्ये घेतलाय, डीप स्क्वेअरला चेंडू टोळवलाय. क्षेत्ररक्षक आले दूरवरून. एकवरच समाधान मानावं लागेल. चांगली फेकी जरूर झाली नव्हती, परंतु तिकडे नक्कीच धावांचा काही इजाफा झाला नाही. एकच धाव आली. एक सिंगलने धावफलक 15वर जाऊन जरूर पोहोचलेला आहे. जिथे अब्रारने आपल्या गोलंदाजीची खराब सुरुवात केली होती तिकडेच आता ते लयमध्ये आलेत. लेंथमध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि आज अंबेतवरून आरसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कशासाठी आलोय? संध्याकाळचा दिवस किंवा संध्याकाळची वेळ आम्हाला पाहायची आहे. याही वेळेला सईम यांचा चेंडू तिकडे मात्र आपण तो पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. एक सिंगल येईल. एक सिंगलने जास्तीचं काय मोठं काम बॅटर करत नाही. आपण पाहतोय 16 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत. अब्रार यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन होती, परंतु तिकडनं दिशा पकडली. नवे तर कमी धावसंख्येचे चेंडू हाताळले जातात आणि 4 षटकांमध्ये तेव्हा तुम्ही सिंगल डबल देता तेव्हा आपल्या संघाला खूप ते फायदेमंद असतात आणि तेच काम सध्याच्या घडीला आंबेच्या माध्यमातून अब्रार हे करत आहेत. दुसऱ्या षटकाची जबाबदारी, महत्त्वपूर्ण जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या हातात आहे. या वेळेला ब्लॅक क्लिप मोठी होती. तिकडे मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू टोळवलाय. एक सिंगल येईल रियानबाई यांच्यासाठी. एक सिंगलने धावफलक पुढे जाईल. एक सिंगल आली आणि धावफलक 17वर जाऊन पोहोचलेला आहे. सिंगल 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 येते, परंतु या सिंगलला आता 4, 5, 6 मध्ये कन्वर्ट करायला लागेल आणि सईमला ते करणं गरजेचं आहे. कारण एक चेंडू सिंगलचा म्हणजे काय तर समोरच्या गोलंदाजाची चांगली कामगिरी सध्याच्या घडीला जरूर चालू आहे.
गोलंदाज आहेत अब्रार, काम करत आहेत सिंगल देण्याचं. याही वेळेला खोलात टाकलाय, त्याला मात्र लॉंगऑनला टोळवलाय. थोडंसं का होईना तिकडे अडथळा निर्माण झाला. क्षेत्ररक्षकाला ज्या प्रकारचा चेंडू त्यांच्या हातात येण्याची प्रतीक्षा होती तो आला नाही आणि बघता बघता सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केलं गेलं आणि या 2 धावींनी आपण पाहतोय झिम्बाब्वे संघ मैदानाच्या आतमध्ये 19 धावा फलकावर. टॉस हरलेत, बॅटिंग करतायत, परंतु अजून सुद्धा गोलंदाजी चांगली होत आहे सध्याच्या घडीला अंबेत संघाची. स्लोवर वन, त्याला निरखला, पारखला आणि त्याला सजा सुद्धा मोठी दिलेली आहे. येताय 4 धावा, चौकार. होता सकाळच्या सत्रातली दावत होती ती स्वीकारली सईमने. तब्बल 4 धावा मागील चेंडूवर अर्जित केल्या आणि 23 धावा एक गड्याच्या बदल्यात सध्याच्या घडीला धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे 1.5 षटकांचा, म्हणजे अजून एक चेंडू अब्रार यांचं येणं बाकी असताना एक मोठा फटका आलाय आणि हो इथे दावेदारी सिद्ध केले सईम याने. पुन्हा एकदा बॅटची कडा, लेग स्लिप मध्ये चेंडू जाईल, तिकडे चांगला अडवला गेला. तिकडनं चेंडू जर मार्गस्थ झाला असता तर वेगळं काही मला सांगण्याची गरज नाही, परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने 23 धावा धावफलकावर डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय 23 धावांवर धावफलक थांबलेला आहे. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 2 षटकांचा खेळ समाप्तीला आलेला आहे. एक गड्यांच्या बदल्यात 23 धावा धावफलकावर जरूर आहे. अब्रार यांचा विचार केला तर त्याच्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या, 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये अवेद याने 12 धावा खर्च केल्या आणि तिकडे 10 धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी, कारण 4 षटकांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा 11-12 धावा एखाद्या खेळाडूकडनं येतात त्या गोलंदाजाला इकॉनॉमी गोलंदाज संबोधला जातो आणि मागील काळात तेच पाहिलं गेलं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सैफ दाखल झालेला आहेत. गोलंदाज क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सैफ यांच्याकडे पाहिलं जाईल. अंबेच्या माध्यमातून कमी धावसंख्या आल्या 2 षटकामध्ये आणि हे तिसरं षटक. ओहो, याही वेळेला फटका बसलाय रियान सरांचा. बॅटवर आला नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही. यष्टिरक्षकाने आपली कामगिरी केली आणि दुसऱ्या विकेटचं पतन. मुसेफ दाखल झालेले आहेत. आज आपण पाहतोय छोट्या कच्चे खेळाडू आहेत, डावकुरे आहेत, परंतु त्यांची घातकता जरूर आपण सातत्यपूर्ण पाहतो. मुसेफ यांची त्यांच्या बॅटवर चांगले चेंडू आले तर नक्कीच ते मार्गस्थ करतायत आणि त्यांना आय लव्ह यू झिम्बाब्वे हे बॅनर जाम आवडते. कालच्या दिवसात त्यांची बॅटिंग आम्ही सुद्धा अनुभवली. खूप चांगलं बॅटिंग त्या भागात केली त्यांनी, परंतु आता काय करतात मुसेफ पाहूया. पहिला चेंडू शरीरापासून लांब होता, त्याला मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारे पॉईंटच्या दिशेने टोळवलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केला. बघता बघता एक मुसेफच्या माध्यमातून एक सिंगल आली. एक सिंगलने धावफलक 24 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक मार्गस्थ आहे सैफच्या माध्यमातून. जिकडे सैफ आले तिकडे सुद्धा धावा कंजूस देता येत. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडू हाताळले, एक गडी बाद केलाय रियान सरांचा आणि त्याही पलीकडे मागील चेंडूवर एक सिंगल दिले. म्हणजे काय तर 2 चेंडू चांगल्या प्रकारे बॉलरच्या माध्यमातून हाताळले गेले, परंतु तिकडे आता बॅटरला थोडीशी का होईना आक्रमकता घ्यावी लागेल, कारण इथून आता चेंडू खूप कमी शेष आहेत आणि धावा खूप न्यायच्या आहेत. या वेळेला फुल टॉस होता. सईमने पारखला, निरखला आणि त्याला पाठवलाय मिड विकेटच्या वरून षटकार.
एक चुकी समोरच्याची संधी असेल आणि सईम आहे तिकडे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय थांबत नाही. मागील काळात आला एक षटकार साधावा. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिलाय, सन्मान दिलाय या वाईटला. जर एक धाव विना संकट विना मेहनत करून भेटते तर त्याला का छेडछाड करायची. सईमने हा चांगला निर्णय घेतला. एक सिंगल आली, 31 धावा फलकावर आणि षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं सैफ यांचं मार्गस्थ आहे. 2 गडी डगआउटला जरूर गेलेत, परंतु याही पलीकडे आम्हाला खेळ पुढे न्यायचा आहे. करतायत चेंडू चांगल्या प्रकारे मार्गस्थ. याही वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवला नाही, परंतु तिकडे बघता बघता चेंडू हो नशिबाचा चौकार येतोय. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात अडवण्याचा प्रयत्न झाला, जिथे 4 धावा आल्या. यस, इट इज अ चौकार. आणि आता मात्र सईम यांची बॅट बोलू लागली. 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 19 धावांवर सध्याच्या घडीला खेळत आहेत आणि अफलातून फटके एक्झिक्यूट सुद्धा करत आहेत ते. यावेळेला फुलटॉस होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. पहिल्या प्रयत्नात अडवलाय, थोडीशी बम्बलिंग झाली आणि इकडे काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हो रनआउटच्या स्वरूपात गडी क्रमांक 3 बाहेर येईल. यस डीजे. त्यांच्याकडे खूप सारी अपेक्षा आहे त्यांच्या चाहत्यांची. घरच्या मैदानावर बिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटला आज आपण पाहतोय ते रंग चढवतील का. 36 धावा फलकावर 3 गडी बाद झालेत आणि सैफ यांचा पुढचा चेंडू मार्गस्थ करतील. या वेळेला खोला टाकलाय समोरच्या दिशेने, त्याला सुद्धा पकडला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. आणि आपण पाहतोय चिंबावे संघ मैदानाच्या आतमध्ये 4 गडी गमावलेले आहेत त्यांनी आणि तब्बल 36 धावा धावफलकावर जरू लागलेल्या आहेत. शेवटचे षटक अंबेच्या माध्यमातून मार्गस्थ केले जाईल. जोपर्यंत बिलाल आहेत तिकडे आणि त्यांच्या जोडीला आलेत नवीन बॅटर बिलाल आणि कैफ यांची जोडी शेवटच्या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. दोन्हीही नवोदित खेळाडू आहेत, त्यांना सुद्धा एक एक चेंडू प्रत्येकाला पहिल्यांदा फेस करायचा आहे. त्यामुळे नक्कीच बिलाल आणि कैफ यांना आता मात्र आपण पाहिलं गेलं तर सेट होण्यासाठी अजिबात वेळ नाही, किंबहुना चेंडू नाहीत. 36 धावांचा खेळ 4 गड्याच्या बदल्यात शेवटचा एक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतील. जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर शेवटच्या 6 चेंडूची जबाबदारी अंबेच्या माध्यमातून हुजेर यांच्याकडे देण्यात आलेली आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 36 धावा बिलाल स्ट्राईक एंडला आहेत. तर आपण पाहतोय बिलाल स्ट्राईक एंडला आहेत आणि तिकडे हुजेफ यांचा पहिला चेंडू बॅटची कडा घेतली. लॉंग स्वीपचे क्षेत्ररक्षक तिकडे आले आणि बघता बघता बाद झाले. त्यांना मात्र तिकडे काही काम करताना बाहेर पडले आणि 0 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर आलेत. धन्यवाद. आपण पाहिलं गेलं तर हुजेर यांचा पहिला चेंडू बिलाल यांना आत्मघातकी ठरला. विकेट आले आणि
नवीन बॅटर शाहिद दाखल झालेले आहेत. आता 5 चेंडूची जबाबदारी आहे. कमीची धावसंख्या आहे आणि या 5 चेंडूवर जास्तीचं आक्रमण करायचं येणाऱ्या काळात हुजेर यांच्यावर ते आक्रमण होणं गरजेचं आहे. अंबेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला सर्व काही चांगलं चाललेलं आहे. गोलंदाजी चांगली होत आहे. या वेळेला पिचिंग आहे, वेग आहे. त्याही वेगाला आपण पाहतोय शाहिद समजू शकले नाही. डॉट बॉलची सांगता होते. काय अफलातून गोलंदाजी. शेवटची गोलंदाजी त्यांना करायची आहे. शेवटच्या हाणामारीच्या गोलंदाजीला सामोरं जाताना थोडंसं का होईना मनोवैज्ञानिक दबाव जरूर गोलंदाजावर असतो, परंतु अंबेचे हुजेर आहेत यांच्यावर हा दबाव अजिबात नाही, कारण आघाडीचे पहिले बॅटर मार्गस्थ केलेत. आता मात्र शाहिद आहेत, त्यांना डॉट बॉल येतोय मागील काळात. याही वेळेला खोळात टाकलाय, समोरच्या दिशेने स्वतः अडवलाय. रन येण्याची कोणतीही नक्कीच चान्स नाही. तिकडे मात्र हुजेर याने एसटी उद्ध्वस्त केली. विकेटचं पतन. प्राप्त केल्या आणि एक सुद्धा धाबा खर्च केल्या गेल्या नाही. धाव मात्र पुढे जात नाही. 36 धाबा ओझेर यांची आक्रमक गोलंदाजी पाहतोय, तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शारीरिक दाखल झालेले आहेत. त्यांच्यासाठी हा बॉल नशिबाचा फटका आलाय. बॉल निघून जातोय सीमारेखा पलीकडे आणि काय गुड न्यूज आहे झिम्बाब्वे संघासाठी. आल्या 4 धाबा. धन्यवाद धन्यवाद. शारिक यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 40 धावा. कैफ आहेत का ते? कैफच्या बॅटमधून आलाय आणि आपण पाहिलं गेलं तर 40 धावा धावफलकावर जरूर आलेले आहेत. गाववाला चुकते तर मी आरामात चुकणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय बॅटची कडा आली. एक सिंगल येईल. एक सिंगलने 41 धावा जरूर आलेल्या आहेत. जिथे आपण पाहतोय आतापर्यंत हुजेर यांचं षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. एक बॉल शेवटचा शिल्लक आहे आणि एका चेंडूमध्ये कितीच्या धावा येतील, शेवटचं अंतिम धावफलक, चॅलेंजिंग टोटल किती येईल, याही गोष्टीकडे लक्ष असेल. परंतु हुजेर यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. एक चौकार आलाय. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या त्यांनी त्यांच्या गोलंदाजीवर. या वेळेला चांगला फटका सजवला आहे. तिकडे कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल. चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार येतोय. बॅट मधून चौकार.
हेलो, चलो भाई, पांगलोल की टीम और जुई की टीम, पांगलोल वर्सेस जुई, दोनों कैप्टन टॉस टॉस बॉक्स में आए प्लीज। अब्दुल, खेल खेलना है यार। पांगलोल वर्सेस जुई, चला टॉस साठी या. मधल्या ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार होतो. पांगलोल और जुई दोन्ही संघांनी टॉस साठी या. पुढचा सामना आपला आहे 46 का टारगेट दिया चिंबावे ने अगेंस्ट अम्बेद। यकीनन मैच दोनों तरफ 50-50। अबरार का विकेट काफी इंपॉर्टेंट रहेगा चिंबावे के लिए। तर पुढचा टॉस सन्मान्य तौसिफ काझी सरांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. पांगलोल आणि जुई यांच्या दरम्यान मधला हा टॉस असणार आहे. तौसिफ सर, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आज आपण पाहतोय तौसिफ सर आपल्या मांडीवर दाखल झालेले आहेत. पुढच्या एका सामन्यासाठी नक्कीच शुभेच्छा देतील. जुई आणि या, चला लवकर, पुढचा सामना चालू होते मैदानाच्या आतमध्ये. जुई जरूर का आगमन हुआ यहाँ पे। यांच्यामधला सामना असणार आहे. नो डाऊट दोघा संघांना शुभेच्छा असतील आणि एक चांगला सामना आमच्या भेटीला जरूर येईल आणि टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय जुई संघाने. निर्णय कळवा. मैदानाच्या आतमध्ये सामना जरूर चालू होत आहे. जुई, आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसात आपण इथे आलात. पहिल्यांदा आपलं वेलकम. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फील्डिंग करेंगे. आणि आज स्क्वॉड मध्ये काय आहे? दमदार आहे का? आणि जुईकडे पांगलोलकडे कसं पाहता? हमारी टीम अभी थोड़ी नई है, तो हम ट्राई करेंगे अच्छा खेलने का और जीतने का. नाही आहे लेकिन बेहतर आहे. और शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमाने सरांकडे. शारिक आपण की पाहतोय पहली गेंद, सामना चालू होतोय. शॉट है, आवाज आई खनक, पता चला कि सौदा हुआ 6 का। अबरार हजवानी, अबरार पहली गेंद फुल लेंथ की गेंद और खेला था लगा आफ्टर क्षेत्र में, साइम थे वहां पे उनके सर के ऊपर से। सेकंड गेंद स्कोर लेग की दिशा में खेला अबरार ने, 2 गेंदे 10 रन।
अम्बेद का ये बैट्समैन ऑलवेज टॉप में खेलता है। शॉट पिच गया, एज लगा गेंद फाइन के हाथों में। रन आउट करने का प्रयत्न था असफल, लेकिन जो गति के साथ जो फ्लैश किया था अबरार ने, काफी देखना एक फील्डिंग फाइन की वहां पे, वरना सीधे 4 थी गेंद। अबरार यही चाहते हुए कि मैं जहां की सारी खुशियां तेरे नाम पे मिटा दूं, अपने गांव के नाम पे मिटा दूं। स्विच हिट करने का प्रयत्न था सफल, तब तक अंपायर ने इसको वाइड घोषित किया। वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर 11 पे। एज लगा, यस यस यस। कल से लेकर आज तक रिहान सर का जो प्रयत्न है, और प्रयत्न सफल। क्या कैच लिया, क्या कैच लिया। सीधे विकेट कीपर के हाथों में, लेकिन ऐसे आसान कैच नहीं थी जो ट्राई मार के कैच लिया है रियान सर ने। 11 पे पहला विकेट। फुरकान मुकदम की तरफ से कोई भी गेंदबाज अगर विकेट लेता है, भाई साहब का विकेट लेता है नाजिम का, तो 200 का इनाम। स्विच हिट, क्या प्रयत्न, या भाई या, क्या बात है। सुपला शॉट खेलने का प्रयत्न था और मारा भी था नाजिम ने, लेकिन फहीम थे वहां पे सर्कल के अंदर, जब मार के कैच लिया है और नाजिम गोज बैक टू द पवेलियन। यस 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 यस, 200 रुपए जीते हुए हैं शारिक के लिए। शारिक ने 2 विकेट, एक वक्त था 2 गेंदों पे 10 रन थे। अबरार ने एक 6 मारा था साइम के ऊपर से, एक स्कॉरले की दिशा में 4, लेकिन कहां न कहां फंसाया है। हैट्रिक पे है और रियान सर का 500 रुपया रहता ही रहता है हैट्रिक के ऊपर। यकीनन शारिक यही कहते हैं कि जमीन से क्या शिकायत, जब आसमां ही मेरा हुआ। बैकफुट पर जाकर कट किया है, मासूम ने पॉइंट के क्षेत्र से, खिलाड़ी भागते गए ना ना, असफल, और गेंद निकल के गई पॉइंट के क्षेत्र से सीधे 4।
एक ओवर 15 रन 2 विकेट अम्बेद। आउट होने बल्लेबाज अरबाज अबरार थे और सेकंड अब बैटिंग नाजिम थे अबिद और मासूम। प्रति ओवर तकरीबन 10.5 के रन रेट से जाना है। ये सेकंड मैच है, पहला मैच जीता था आज पुरार ने, उसके बाद ये सेकंड मैच जिम्बाब्वे वर्सेस अम्बेद। इस मैच के बाद जो मैच है जूई वर्सेस बांग्लोली। फाहिम आबिद के सामने शॉट है, कॉलिंग कैच है, कैच है, इज देयर, समथिंग इज देयर, समथिंग इज देयर, कैच है। कैच है। क्या बात, क्या बात। शाहिद भागते गए, शारिक भागते गए, भागते गए और इतना भागते गए कि गेंद के नीचे पहले यस, फिर नो, फिर यस और आखिर यस। शारिक जानते पहली ओवर में 2 सफलताएं ली और कैच भी उन्होंने लिया है। अगर वो कैच छूटता तो क्या होता, दुनिया में कोई किसी का नहीं, या हर कोई मतलब का यार है, हर कोई अपने फेरे में है। तुम अकेले हो, मेरे साथ मैं हूं और कोई नहीं। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट पिच गेंद थी, जाके पैट पे टकराई, हेलमेट से लगी गेंद, हेलमेट से लगी है गेंद। अंपायर जरा चेक करे क्योंकि आवाज भी आई। ये समझो, हर बात थोड़ी बोलने की जरूरत है, जरा समझो तो सही। मेरे साथ मैं हूं और सुफियान है। काफी अच्छी गेंद डाली थी फैम ने, काफी अच्छी गेंद, फुल लेन की गेंद, मैदान के क्षेत्र में खेल हाजिर है। वहां पे प्रोडक्शन है, 1 रन था जहां 2 रन गए, थ्रो ऑन द स्टंप ना, फिर गैदरिंग काफी खराब हुई लेकिन केवल ही 2 रन। इस 2 के साथ बढ़ता हुआ स्कोर 17 पे 3। कुछ पाकर खोना है और कुछ खोकर पाना है। देखना है कि खोकर कौन पाएगा, नहीं तो वही होगा क्या, दिले उम्मीद तोड़ा है किसी ने। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, विकेट कीपर रियान सर भी बीत हुए और गेंद लेके गई थी। शाहिद की काफी अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद थी। शाहिद फिर एक बार, अच्छी गेंद, शॉट खेला है भागते हुए साइम और एक प्रोडक्शन है वहां पे, 1 रन मिलेगा। इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर अम्बेद का 18। 2 गेंदों में 10 रन थे अम्बेद के, 2 गेंदों में 10, लेकिन काफी बेस्ट लेवल से नियंत्रण रखा है जिम्बाब्वे ने और मैच को नियंत्रण में रखा है।
इस ट्रैक पर है मासूम और इस ओवर की आखिरी गेंद लेकर शाहिद। बारह गेंदें और जीत के लिए चाहिए 28 रन। 28 12 में 28 प्रति ओवर 14, जहां प्रति ओवर 11.5 अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद मिडल से निकलती हुई। साहिब की काफी अच्छी गेंद मिडल से 11 में 28। शॉट खेला भागते हुए प्रोडक्शन है वहां पे, लॉन्ग ऑन के क्षेत्र में प्रोडक्शन है, 1 रन मिलेगा। इस 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर 19 है, 19। जब तक आप कोशिश से बढ़कर कोशिश नहीं करेंगे, हर खिलाड़ी बैटिंग साइड हो, बॉलिंग साइड हो, फील्डिंग हो, नहीं जीत सकते। एज लगा, कैच का चांस था, लेकिन सर के ऊपर से निकल के गई।
रियान सर के ऊपर से, लेकिन बेस्ट फील्डिंग की है वहां पे फहीम ने, और जहां 4 थे चारों को बचाया। चारों को बचाया। मकबूल चांदनी भाई का यहां आगमन। मैच को देखने के लिए जिम्बाब्वे का मैच है, प्रेक्षकों का हुजूम लगाया हुआ। शॉट है, कॉलिंग कैच है, यस कैच है। somebody is calling कैच है, एज लगा था और क्या हुआ, आखिर में कैच हुआ और मासूम आउट होकर बैक टू द पवेलियन। यकीनन कल तक जिम्बाब्वे के सामने गम थे, शबे गम की सहर नहीं होती, और वो भी तो मेरे घर नहीं होती, घर में नहीं रखा जिम्बाब्वे ने वो गम को आहिस्ता 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 निकालते हुए, और जिंदगी यूं मुख्तसर नहीं होती, शबे गम मुख्तसर नहीं होती। साइम बैटिंग में भी योगदान, गेंदबाजी में 2 विकेटें। अच्छी गेंद, काफी अच्छी गेंद, बेहद खराब बल्लेबाज को गति के साथ निकल के गई, विकेट कीपर के हाथों में, स्कोर में इजाफा नहीं, थमा हुआ एकदम बर्फ के मारिन। 227 रन रिक्वायर है अभी तक। 7 में 27, प्रति गेंद 4। जर में डाली, खोद के निकाला, लेकिन प्रोडक्शन है वहां पे 1 मिलेगा और दूसरा भी आसानी से। क्या बात है, मैच को बनाया इस साइम ने, वाह। शबे गम की सहर नहीं होती, और साइम ने बताया ना, जिम्बाब्वे का मैं योद्धा हूं, कितने भी गम मेरे ऊपर आए, हालांकि उसके ऊपर गम है हर कोई जानता है, लेकिन अपने गांव के लिए खिलाड़ी बाहर निकला, सल्यूट है उसके लिए, हेड्स ऑफ है साइम के लिए, वाह। और अगर ये टीम जिम्बाब्वे की जीती है, डायरेक्ट मैन ऑफ द मैच ओनली एंड ओनली साइम। साकिब ऑन स्ट्राइक, दिस इज द लास्ट ओवर। अबरार हजवाने किधर, अबरार हजवाने 2 गेंदों में 2 थे, 10 रन थे। इसका मतलब क्या है क्रिकेट में, कि मेरे साथ मैं हूं और कोई नहीं। आपको लगेगा कोई हमको सपोर्ट करेगा, सहारा देगा, ना, ये खेल में ऐसी जगह ही नहीं है, आपको अकेले को खड़ा रहना है। 6 में 25, 4 छक्के चाहिए। कैप्टन ने भरोसा किया कैफ के ऊपर, उनके हाथों के ऊपर। खराब गेंद थी, खराब गेंद, पनिश किया, स्कोरलेस के क्षेत्र में 6 रन प्लस 9, बिना गेंद के साथ। बाकी बचे 18, आधे इधर आधे उधर, प्लस फ्री हिट, 6 गेंद 18 रन। जहां 4 छक्के और एक सिंगल चाहिए था, वहां अब केवल 6 गेंदों में 3 छक्के चाहिए। साकिब को चांस से हीरो बनने का, पहली में ठोका, उड़ाया सीधे स्कोरलेस की दिशा में, 6 रन। छह गेंदे 18 रन, 3 छक्के चाहिए, और साकिब है कैफ को पनिश किया। फुल टॉस लाइन की गेंद, वो भी फुल टॉस, अपर फुल टॉस, उसको पनिश किया।
कैप्टन रेहान सर समझाते हुए अजहर ने यहां से आवाज लगाई कि भाई क्या कर रहे हो। मुसेब है स्क्वायर लेग के क्षेत्र में मिड ऑन पे खड़े अजहर, मिड विकेट पे एक क्षेत्र, लॉन्ग ऑन क्षेत्र में साइम, एक लॉन्ग ऑफ क्षेत्र है। एस कार्यक्रम किया है, कार्यक्रम किया है। खेल का क्या होगा, खेल का क्या होगा। तो मेरा भी कर्तव्य है कि जब ऐसे खेल होते हैं तो मैं बैठ के नहीं कमेंट्री करता, मुझे भी बाहर निकलना पड़ता है। और वो टूर्नामेंट ही क्या, जिसका मजा ना आए और जो मैच न बने, क्या बात है। साकिब एक तरफ कैफ, एक तरफ साकिब, 4 गेंदे 12 रन, 25 चाहिए थे, 5 में 12, 25 चाहिए थे, 2 में 2 छोक, 1 9 प्लस फील्ड को 6 या कैफ। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट पिच गेंद, क्लियर किया रोप को। क्या बात है, क्या बात है। 6 रन। लगता है कि चिंबावे के टगाट में सांप ने सूंघा है। ये क्या हुआ, ये मैच क्या से क्या हुआ, ये मैच क्या से क्या। 4 में 6। चार गेंदे 6 रन। ऑफसाइड ट्रॉफी स्टंप, ऑफसाइड ट्रॉफी स्टंप। नो घोषित किया अंपायर ने, नो घोषित किया। क्या बात है, क्या बात है। 4 में 5, 4 गेंदे 5 रन। प्रेक्षक आहिस्ता आहिस्ता जाते हुए जुबैर समनाके ने गेयर को चेंज किया और अपने घर की तरफ भागते हुए। ये मैच क्या से क्या हो गई, जहां 25 चाहिए थे 25, 1 साइडेड मैच, यानी जहां टोटल चाहिए था 46 4 ओवर में, और केवल जिम्बाब्वे ने 3 ओवर में 21 दिए थे और 25 रखे थे कैफ के लिए, वो भी नहीं बचा सके कैफ। 4 में 5। अबरार अजवानी थे, नाजिम थे, मासूम थे कि साकिब कहां से आया। यस, शॉट है, शॉट है और क्लियर भी है। 3 बॉल में 25, क्या बात है। 3 गेंदों में 25, तो जाना ही पड़ेगा मुझे। यह साकिब कौन है, मासूम, जिस और जो साइम का मैन ऑफ द मैच था, खींच के लाया है। मासूम का छोटा भाई ये देखा है, फिर मैंने उसको शायद उसके घर पे ही देखा है। क्या बात है। ये जान कहां से आई साकिब, जान तो इतनी दिख नहीं रही है। 6 में 25 चाहिए थे और कहा कि मासूम का छोटा भाई बड़ी इनिंग खेली है,